आम्ही कालपासून ठिय्या आंदोलन केलेलं आहे। काल आम्ही संक्रांतीचा संसदे केला नाही। आम्ही परळीमध्ये पोलीस स्टेशन समोर बसलो होतात, तर आमची पोलीस प्रशासनानं 8 वाजेपर्यंत दखल घेतली नाही। 1-2 वेळेस येऊन त्या वाल्मिकांनाच्या आईला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला त्यांनी। त्याचा मुलगाचा अटक असल्यास त्या कसं पाणी पित्याला, आपण पाणी प्या म्हणून त्या म्हणतात माझं काय करायचं माझ्या जीवाचं, ते माझ्या लेकाला काही झाली। एखाद्याच्या डोळ्यात एखाद्या मुलाला मारायचं म्हणल्यास अत्याचार, त्याच्यावर खोटे खंडणीचे आरोप करून त्यांनी अडकवलंय। आणखीन म्हणतात की मोको कायदा लावा, मोको कायदा कुणाच्या सांगण्यावरून लावते? हे यंत्रणा SIT चौकशी बदलली, कुणाच्या सांगण्यावरून बदलली, असे का म्हणून दबाव आणायले? हे प्रशासनावर दबाव आणते तर हे वाल्मिकांना काय कुठले हे आहेत का, वाघ आहेत का, का ते कुठले आमदार खासदार आहेत का, त्याली मंत्रीपद आहे का? अन्नावरती मुद्दाम ब्लॅकमेल करायलेत का? तर हे इतक्या गरीब घरातून त्याच्या आईनं मोलमजुरी करून त्याली बराचशी खंदून कष्ट करून एवढं मोठं केलंय। एखादा माणूस आम्हाला अन्नायला न्याय पाहिजे, आमचा एवढंच खंडणीचे खोटे गुन्हे ते केलेत का? आम्ही अन्नायला त्याचा मोका कायदा वापस जोपर्यंत घेत नाहीत, त्याच्यावर खंडणीचे गुन्हे झालेले 302 कायदा वापस घेत नाही तोवर आम्ही उठणार नाहीत। आमच्या हे मागण्या आहेत। निर्धारच केला तुम्ही? आम्ही निर्धारच केला। आमच्या वाल्मिकांना न्याय मिळाला पाहिजे।